नमस्कार राम राम मंडळी, माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि मी आलो होतो मामाचा मळा येथे. हा स्पॉट नाशिकमधील मखमलाबाद रोडवर आहे आणि याचा संपूर्ण ॲड्रेस मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी नक्कीच देणार आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आज आम्ही ऑफिसचे सगळे कलिग्स इथे पार्टी करण्यासाठी आलो होतो. तर एंट्री केल्या केल्या तुम्ही बघू शकता अशा प्रकारचं संपूर्ण ॲम्बियन्स इथे आहे. अगदी नाव जसं आहे की मामाचा मळा, तसंच एका मळ्याचं स्वरूप इथे क्रिएट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि समोरच मला एक छोटंसं मंदिर दिसलं आणि तिथे मी बाप्पांची खूप सुंदर मूर्ती बघितली. मग इथे आल्यानंतर सगळ्यात पहिले मी बाप्पांच्या मूर्तीचं दर्शन घेतलं, त्याचबरोबर विठ्ठल रुक्मिणीचं सुद्धा दर्शन घेतलं आणि मग संपूर्ण स्पॉट एक्सप्लोअर करायला सुरुवात केली. तर तुम्ही बघू शकता इथे 1 फेब्रुवारीपासून आमरस पुरणपोळी महोत्सव सुरू झालेला आहे. जी की एक थाळी आहे ती आपल्याला ह्या महोत्सवामध्ये आपल्याला मिळते. आणि एरवी इथे मिसळसाठी हा स्पॉट प्रसिद्ध आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे काही मिनिएचर किंवा असे काही गोष्टी ठेवलेल्या आहेत, ज्यामुळे मुलंसुद्धा इथे आल्यानंतर ते एन्जॉय करू शकतील. तर तुम्ही बघू शकता असंच एकदम मिडलमध्ये इथे एक फाउंटन क्रिएट केला आहे. त्याचबरोबर एक आर्टिफिशियल एलिफंटसुद्धा बनवलेला आहे, ज्याच्या सोंडेतून फाउंटनसारखं पाणी पडतं आणि हे बघताना खूप सुंदर आणि खूप आकर्षक दिसतं. त्याचबरोबर तुम्ही आजूबाजूचा ॲम्बियन्स पण बघू शकता. खूप असा मळ्यासारखा किंवा एखाद्या विलेजसारखा क्रिएट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि काही गोष्टीसुद्धा ठेवलेल्या आहेत आपल्याला फोटोशूटसाठी किंवा फोटो काढण्यासाठी. तर तुम्ही हे बघू शकता, हे एक मचान बनवलेलं आहे, जे की प्रत्येक शेतामध्ये असतं. तशा प्रकारचं मचान इथे केलेलं आहे. त्याचबरोबर मला इथे एक बैलजोडी बघायला मिळाली आणि बैलगाडीसुद्धा होती. त्यामुळे इथे आल्यानंतर आपल्याला एखाद्या विलेजमध्ये आल्याचा भास होतो. आणि खूप मोठा असा इथला परिसर आहे, तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. आणि लहान मुलं खूप इथे एन्जॉय करतात. इथे बऱ्याचशा गोष्टी अवेलेबल आहेत. लहान मुलांसाठी खेळणीसुद्धा इथे अवेलेबल करून दिलेले आहेत. त्याचबरोबर काही ॲक्टिव्हिटीसुद्धा आहेत. इथे आम्ही एक छान गेम खेळलो. त्यानंतर बघू शकता तुम्ही हा संपूर्ण जो एरिया आहे तो स्पेशल मिसळचा एरिया आहे. इथे मिसळ खाण्यासाठी बसतात आणि मामाचा मळा हा स्पेशल खूप मजा मस्ती करून एन्जॉय सुद्धा केला. नंतर आम्ही गेलो मग जेवणाकडे. आणि जेवणामध्ये आमरस आणि पुरणपोळीची जी थाळी होती इथली, ती थाळी घेतली होती. आणि टोटल 17 जण या ठिकाणी आलेलो होतो. इथलं जेवण पण खूप अप्रतिम होतं. चवसुद्धा खूप भारी होती. त्याचबरोबर सगळ्या गोष्टी इथे चांगल्या प्रकारे आपल्याला दिल्या जातात. म्हणजे जी सर्व्हिस आहे ती चांगल्या प्रकारची आहे. तुम्हाला जर एखादा प्रोग्राम इथे करायचा असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता. छान प्रकारे आपण इथे प्रोग्राम करू शकतो. अशा प्रकारे आम्ही खूप एन्जॉय केलं इथे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा.